Hello friends, welcome to Pharma Study channel with Sapna. Today we will discuss very important point, pharmaceutical jurisprudence important questions. It is very difficult subject and for passing out at least you have to focus on these questions. First we will discuss different types of questions. For in that DTAB you have to prepare well DTAB. Second one is discuss origin and nature of pharmaceutical legislation of India. हा क्वेश्चन पण एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. थर्ड क्वेश्चन इज डिफाईन फार्मास्युटिकल कोड अँड इथिक्स अँड एक्सप्लेन इट्स स्कोप अँड पर्पज. यू हॅव टू डेफिनेशन पण विचारली जाते फार्मास्युटिकल कोड ऑफ इथिक्सची आणि त्याचा जो स्कोप आणि पर्पज आहे दॅट यू हॅव टू डिस्कस अँड राईट. डिस्क्राईब द कॉन्स्टिट्यूशन अँड फंक्शन्स ऑफ PCI दॅट इज अ फार्मास्युटिकल काउन्सिल ऑफ इंडिया. याचं तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन्स लिहायचे प्लस त्याचे फंक्शन्स यू हॅव टू राईट हिअर. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इज डिस्क्राईब प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासीज. फार्मासिस्ट रजिस्ट्रेशनची जी काही प्रोसिजर आहे दॅट यू हॅव टू राईट हिअर. ड्युटीज अँड क्वालिफिकेशन ऑफ DI. DI मीन्स अ ड्रग इन्स्पेक्टर. ड्रग इन्स्पेक्टरच्या ड्युटीज काय आहेत आणि क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट काय आहे दॅट यू हॅव टू राईट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन इज डिस्क्राईब फंक्शन्स ऑफ CDL. CDL मीन्स सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. याचे फंक्शन्स यू हॅव टू राईट हिअर. नेक्स्ट इज डिस्क्राईब प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासिस्ट. फार्मासिस्ट रजिस्ट्रेशनसाठी जी काही प्रोसिजर आहे दॅट यू हॅव टू राईट हिअर. लेबलिंग अँड पॅकेजिंग ऑफ ड्रग्स. ड्रग्सचं लेबलिंग आणि पॅकेजिंग कसं करायचं असतं. नेक्स्ट ऑल्सो इम्पॉर्टंट क्वेश्चन इज पॉयझन ॲक्ट 1919. याच्यावरती शॉर्ट नोट येऊ शकते किंवा ऑफेन्सेस पेनल्टीज पण विचारले जाऊ शकतात. सो प्रिपेअर दिस क्वेश्चन ऑल्सो. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट आर द क्वालिफिकेशन फॉर अपॉइंटमेंट ॲज अ गव्हर्नमेंट ॲनालिस्ट. गव्हर्नमेंट ॲनालिस्ट म्हणून एखाद्या पर्सनची अपॉइंटमेंट करायची असेल तर त्याचं क्वालिफिकेशन काय असले पाहिजे. व्हॉट शुड बी इट्स क्वालिफिकेशन दॅट यू हॅव टू प्रिपेअर हिअर. प्रिपेअर DTAB फार्मास्युटिकल लेजिस्लेशन ऑफ इंडिया. फार्मास्युटिकल इथिक्स स्कोप अँड पर्पज काय आहे त्याचा. PCI काय आहे. PCIचं कॉन्स्टिट्यूशन्स अँड फंक्शन्स. रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासिस्ट कसं करायचं. DI त्याच्या ड्युटीज आणि क्वालिफिकेशन. डिस्क्राईब फंक्शन्स ऑफ CDL सेंट्रल ड्रग लॅबच्या फंक्शन्स काय असतात. प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासीच्या रजिस्ट्रेशनची प्रोसिजर. पॉयझन ॲक्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि गव्हर्नमेंट ॲनालिस्टची क्वालिफिकेशन. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन्स आर ऑब्जेक्टिव्ह ऑफेन्सेस अँड पेनल्टीज ऑफ ड्रग मॅजिक रेमेडीज. ड्रग मॅजिक रेमेडीज हा जो चॅप्टर आहे त्याच्यामधले तुम्हाला ऑब्जेक्टिव्स करायचे आहेत. ऑफेन्सेस जे काही असतात डिफरंट पेनल्टीज. नेक्स्ट इज डिस्कस ऑफेन्सेस अँड पेनल्टीज अंडर नार्कोटिक सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. नार्कोटिक सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसमधले जे काही डिफरंट ऑफेन्सेस आणि पेनल्टीज आहेत दॅट यू हॅव टू प्रिपेअर. राईट अ शॉर्ट नोट ऑन. शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन येऊ शकतात. बॉन्डेड लॅबोरेटरी नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी. याच्यावरती डिफरन्स बिटवीन पण क्वेश्चन येतो एक्झाममध्ये. बॉन्डेड लॅब अँड नॉन बॉन्डेड लॅब डिफरन्स बिटवीन. नेक्स्ट इज डिफाईन फॉलोइंग टर्म्स. डिफरंट टर्म्स डिफाईन करावे लागतात. फॉर एक्झाम्पल अडल्ट्रेटेड ड्रग्स, स्पुरियस ड्रग्स, नार्कोटिक ड्रग्स, ड्रगची डेफिनेशन, कॉस्मेटिकची डेफिनेशन. RMP मीन्स व्हॉट. RMPची डेफिनेशन. मिसब्रँडेड ड्रग लॉ डेफिनेशन ऑफ लॉ. डेफिनेशन ऑफ पॉयझन. डेफिनेशन ऑफ अल्कोहोल. मायनर गार्डियन ड्रग इन्स्पेक्टर. फॉर्म्युलेशन मेडिसिनल ओपियम. दीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट डेफिनेशन्स विच यू हॅव टू प्रिपेअर. नेक्स्ट क्वेश्चन राईट अ शॉर्ट नोट ऑन. शॉर्ट नोट म्हणून पण क्वेश्चन विचारू शकतात. होलसेल ऑफ ड्रग होलसेलवरती नोट लिहा म्हणून. कॅल्क्युलेशन ऑफ रिटेल प्राईस इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कॅल्क्युलेशन कसं करायचं दॅट इज यू हॅव टू प्रिपेअर वेल. डिफरंट शेड्यूल्स विचारले जातात एक्झाममध्ये. आय हॅव एनलिस्टेड मोस्ट इम्पॉर्टंट शेड्यूल्स. शेड्यूल M, शेड्यूल C अँड C1, शेड्यूल X, शेड्यूल H, शेड्यूल J, शेड्यूल G, शेड्यूल P अँड शेड्यूल F. प्लस डिफरंट पॉईंट आहे त्याच्यावरती राईट अ नोट ऑन म्हणून विचारलं जातं. रिस्ट्रिक्टेड लायसन्स, टॉयलेट प्रिपरेशन, OTC ड्रग्स, DPCO, MTP ॲक्ट, पेटंट अँड प्रॉपर्टी ड्रग्स अँड वन ऑल्सो लोन लायसन्स पण विचारलं जातं इथं. रिस्ट्रिक्टेड लायसन्स जसं आहे तसंच सेम लोन लायसन. नेक्स्ट क्वेश्चन्स वी विल डिस्कस. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज डिफरन्स बिटवीन. एक्झाममध्ये दोनच डिफरन्सेस मोस्टली विचारले गेलेले आहेत आतापर्यंत तरी. लॉ अँड इथिक्स. लॉ आणि इथिक्समधला डिफरन्स प्लस
बॉन्डेड लॅब नॉन बॉन्डेड लॅब याच्यावरती एक तर शॉर्ट नोट विचारली जाते किंवा मग बॉन्डेड लॅब आणि नॉन बॉन्डेड लॅबमधला डिफरन्स तुम्हाला लिहायचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन, टाईप्स ऑफ लायसन्स, लायसन्सचे कोणते कोणते टाईप्स आहेत अँड जनरल प्रोसिजर. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इज अ डिफरन्स बिटवीन लॉ अँड इथिक्स, बॉन्डेड लॅब अँड नॉन बॉन्डेड लॅब. याच्यामध्ये लॉ अँड इथिक्स याच्यामधला डिफरन्स तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. याच्या डेफिनेशन्स पण विचारले जातात एक्झाममध्ये, लॉ, इथिक्स, बॉन्डेड लॅब किंवा राईट नोट ऑन बॉन्डेड लॅब, राईट नोट ऑन नॉन बॉन्डेड लॅब or otherwise write a difference between bonded lab and non-bonded lab. You have to prepare well. Next question, types of license, लायसन्सचे कुठले कुठले टाईप्स आहेत आणि व्हॉट इज अ जनरल प्रोसिजर फॉर इश्युअन्स ऑफ लायसन्स. लायसन्सची जनरल प्रोसिजर काय आहे इश्युअन्सची, दॅट यू हॅव टू प्रिपेअर. ऑब्जेक्टिव्ज ऑफ D&C ॲक्ट 1948 जो काही आहे D&C ॲक्ट त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत. पेनल्टीज फॉर कल्टिवेशन ऑफ पॉपी प्लांट, जे की पॉपी प्लांट आहे त्याच्या कल्टिवेशनसाठी पेनल्टीज काय लागतात, दॅट यू हॅव टू प्रिपेअर वेल. सो स्टुडंट्स, ऑल वी हॅव डिस्कस अबाउट द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. बाकीचे पण चॅप्टर तुम्हाला ओव्हरलुक करायचे आहेत, पण हे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते तुम्हाला थ्रू आउट द लर्न करूनच जायचे आहे एक्झामला. ही एक मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे तुमच्यासाठी की तुम्ही कुठलाही क्वेश्चन स्किप करायचा नाही आहे आणि एक्स्ट्रा क्वेश्चन्स लिहायचे नाही आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे नाही आहेत. जे तुम्हाला येतात 100% तेच क्वेश्चन्स तुम्हाला लिहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. प्लीज गिव्ह युअर लाईक अँड कमेंट अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू.